दिवसभराच्या बातम्यांची सुरुवात अर्थातच संजय राऊत यांच्या ईडी चौकशीच्या बातमीपासून आपण करूया। संजय राऊत यांची 4.5 तासांपासून चौकशी सुरूच आहे। ईडी कार्यालयात राऊतांची ही चौकशी सुरू आहे। संजय राऊत यांचा मोबाईल देखील काढून घेतलेला होता अशी माहिती समोर येते। राऊतांसोबत त्यांचं कुटुंबही ईडी ऑफिस बाहेर आहे। राऊत यांच्या घरी त्यांची 9 तास चौकशी केल्यानंतर ईडीचे अधिकारी राऊत यांना घेऊन ईडी कार्यालयात गेलेले होते आणि गेल्या 4.5 तासांपासून संजय राऊत यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे। संजय राऊत यांच्या सोबत त्यांचे भाऊ सुनील राऊत आणि त्यांच्या दोन्ही मुली हजर आहेत। संजय राऊतांच्या घरातनं 11.5 लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय। ईडीच्या कारवाई दरम्यान ही 11.5 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। इतकी रोख रक्कम कशासाठी असा सवाल ईडीकडून संजय राऊत यांना विचारला गेलेला होता असंही समजतंय। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊतांची कसून चौकशी सुरू होती। कुटुंबियांची सुद्धा चौकशी करण्यात आली। संपूर्ण बंगल्याची झडती घेतली गेली आणि याच दरम्यान संजय राऊत यांच्या घरातनं 11.5 लाख रुपयांची कॅश सापडलेली आहे। ईडीनं छापेमारीच्या दरम्यान ही रोख रक्कम जप्त केलेली आहे। या प्रकरणात ईडी आता संजय राऊत यांना प्रश्न विचारणार असल्याचं समोर आलेलं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम घरात का ठेवण्यात आली याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे। याशिवाय काही कागदपत्र देखील सापडल्याचं समजतंय। तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना त्यांच्या घरातनं ईडीनं ताब्यात घेतलं। ईडी कार्यालयात त्यांची चौकशी अजूनही सुरू आहे। दरम्यान संजय राऊत यांच्या घरातला त्यांच्या आईचा एक भावनिक व्हिडिओ सध्या समोर आलाय। राऊत यांच्या आईनं त्यांचं औक्षण केलं आणि यानंतर संजय राऊतांनी आपल्या आईला मिठी मारत तिला धीरही दिला। संजय राऊत यांना अखेर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं ताब्यात घेतलं। ईडी अधिकारी संजय राऊतांना घेऊन त्यांच्या भांडूप इथल्या बंगल्यामधनं ईडी कार्यालयाकडे निघाले। ईडी अधिकारी सकाळी 7:30 वाजल्यापासून संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल झालेले होते। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घराची झडती घेण्यात आली। 9 ते 9.5 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडी अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या बंगल्याबाहेर आले। यावेळेला त्यांनी गळ्यातल्या भगव्या रंगाचा गमछा हातात घेत चौफेर फिरवला। त्यांनी शिवसैनिकांना अभिवादन केलं। आपण घाबरलेलो नाही, काहीच होणार नाही असं त्यांनी त्यांच्या हालचालीतनं दाखवून दिलं। संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर माध्यमांशीही संवाद साधला। शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। ईडी मला अटक करणार असून मी अटक करून घेणार असल्याचा घणाघात सुद्धा संजय राऊतांनी केलाय। महाराष्ट्र कमजोर नहीं होगा, महाराष्ट्र लढत राहील, शिवसेना लढत राहील, वाकणार नहीं। राउत साहब, आपसे आज क्या बातचीत हुई? सुबह से आपसे पूछताछ हुई थी क्या? सुबह से आपसे क्या पूछा गया? देखिए, सब झूठे एविडेंस है, झूठे कागजात है। संजय राउत ने कभी जिंदगी में झूठा काम नहीं किया है। उसकी गलती यही है, वो शिवसेना के साथ वफादार और महाराष्ट्र के साथ ईमानदार रहा और हमेशा रहेगा, चाहे मुझे फांसी पर लटका क्या आप दीजिए। लोगों ने बीजेपी से सरकार ने बनाई इसलिए हो रहा है? क्या बीजेपी के साथ सरकार नहीं बनाई इसलिए हो रहा है? मैंने इस बारे में जी 6 महीने पहले जी राज्यसभा के चेयरमैन वेंकैया नायडू जी को एक पत्र लिखकर पूरी जानकारी दी थी जी। कि मेरे पर कैसा दबाव आ रहा है ठाकरे सरकार गिराने के लिए। अगर नहीं मैंने मदद की तो आपको अंदर डाल देंगे, इस प्रकार का मैंने 6 महीने पहले राउत ही साहब, कौन था ये व्यक्ति जिसने आपको ये कहा था? आज नाम का खुलासा कर दीजिए। आ राउत साहब, जाएगा बीजेपी के 2 नेता। कौन कौन नाम बता दीजिए। राउत साहब। नहीं तो आपके ऊपर ईडी की कार्रवाई होगी। नहीं, राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना संजय राऊतांनी त्यांची मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केलेली होती। ती किती आहे यावर एक नजर टाकूया। 1.5 लाख रुपये कॅश, 2 रिव्हॉल्वर आणि एक कार, 1,55,772 रुपयांची रोख रक्कम, बँकेत 1,93,55,809 रुपये, 2004 मध्ये खरेदी केलेलं वाहन, पत्नीकडे 729.30 ग्रॅम सोनं,
पत्नीच्या दागिन्यांची किंमत सुमारे 40 लाख रुपये. पत्नीकडे 1820 ग्रॅमचे चांदीचे दागिने. बँकेत 3,38 लाखांची FD. संजय राऊतांनी आपली मालमत्ता नेमकी किती आहे हे राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला अर्ज भरताना या प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केलेलं होतं. संजय राऊतांची ईडी चौकशी अजूनही सुरू आहे. सुनील राऊत यांच्याशी आम्ही याबाबत संवाद साधला. त्यावेळेला त्यांनी संजय राऊत हे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत आणि या अशा कारवायांना ते मुळीच घाबरणार नसल्याचं म्हटलंय. आपल्या सोबत सुनील राऊत आहेत, जे संजय राऊतांचे भाऊ आहेत आणि आमदार सुद्धा आहेत. सुनीलजी, ज्या पद्धतीने ही कारवाई केलेली आहे, संजय राऊतांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीचं सहकार्य तुमच्याकडनं करण्यात आलेलं आहे ईडीला? आम्ही 100% सहकार्य ईडीला केलं. ज्यावेळी बोलवलं त्यावेळी आम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये गेलो. परंतु जे मागचं समन्स होतं त्यावेळी आम्ही असं लिहून दिलं की पार्लमेंट चालू आहे आणि उपराष्ट्रपतींची निवडणूक आहे. ती निवडणूक झाल्यानंतर आम्ही हजर होतो. परंतु आज सकाळी 7 वाजता ईडीचे जवळजवळ 20-25 जण घरी धडकले आणि सर्च वॉरंट घेऊन आले. त्यांनी संपूर्ण घर सर्च केलं, काही डॉक्युमेंट्स घेऊन गेले. परंतु जे डॉक्युमेंट्स त्यांना पाहिजे होते, जे ईडीच्या समन्समध्ये दिलं होतं पत्राच्या संदर्भामध्ये एकही डॉक्युमेंट्स मिळालं नाही. आणि मग त्यांनी जे डॉक्युमेंट्स आम्ही इन्कम टॅक्सला प्रोड्यूस केले, जे डॉक्युमेंट्स आम्ही राज्यसभेच्या फॉर्म भरताना प्रोड्यूस केले, हे काही कागदपत्र ते घेऊन गेलेले आहेत. आणि मला असं वाटतं की बाबा आता त्यांना वरती घेऊन गेले, आता बघू काय होईल. राजकीय शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीनं ताब्यात घेतलं. मात्र दबाव आणि दहशतीला घाबरणार नसल्याचं संजय राऊतांनी निक्षून सांगितलंय. शिवसेनेतले आमदार सेफ होण्यासाठी शिंदे गटात जात असताना संजय राऊतांनी पक्षाला सेफ करण्याची भूमिका घेतली. पाहुयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी हात उंचावून त्यांचे इरादे जाहीर केले. गळ्यातला भगवा गमछा फिरवून आगामी काळातल्या संघर्षाला तयार असल्याचे संकेतच राऊतांनी दिले. ईडीचे अधिकारी त्यांना घेऊन जात असताना त्यांनी कारमधून उपस्थित शिवसैनिकांना अभिवादन केलं. ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना संजय राऊतांनी झुकणार नाही असं निक्षून सांगितलं. महाराष्ट्र कमजोर नहीं होगा, महाराष्ट्र लढत राहील, शिवसेना लढत राहील, वाकणार नाही. पत्राचाईचा सिंगल डॉक्युमेंट त्यांना मिळाला नाही, मिळणार नाही. ही खोटी कारवाई आहे, ही खोटी कारवाई आहे, ही चुकीची कारवाई आहे. उद्धव साहेब ठाकरे यांना एकटं पाडण्याची कारवाई आहे. तरी सुद्धा उद्धव साहेब सुद्धा झुकणार नाहीत आणि संजय राऊत तर झुकणार. संजय राऊतांनी यावेळेला शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा, पेढे. बरं का, महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत, पेढे वाटा. अरे बेशरम लोक आहेत तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. राजकीय लढाई आणि कारवाईला सामोरं जाणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. ईडीच्या भीतीनं अनेक नेते शिंदे गटात गेले तर काही भाजपमध्ये गेले. अर्जुन खोतकरांनी तर अडचणीत असल्यामुळं सेफ होत असल्याचं माध्यमांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं. आता पक्षप्रमुख म्हणून त्यांना आपल्या सहकार्याला सेफ करणं हे गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे त्यांनी माझं सेव्हिंग या माध्यमातून, त्यांच्या निर्णयाच्या माध्यमातून केलं असेल. ईडीला घाबरून शिवसेनेचे आमदार, खासदार आणि बडे नेते शिंदे गटात दाखल होत असल्याची टीका मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही त्यावर बोलावं लागलं. अर्जुन खोतकर असू द्या, नाही तर आणखी कोणी असू द्या, मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करतोय की ईडीच्या कारवाईला भिवून घाबरून दडपणाखाली कोणी असं कुठलंही पुण्याचं काम करू नका. घर सेफ करण्याऐवजी संजय राऊत ईडीच्या कारवाईला सामोरे गेले. राऊतांनी भाजपसोबत संघर्ष सुरू ठेवला. शिंदे गटातही राऊत गेले नाहीत. अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भावना गवळी यांच्यावर आणि अशा अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाईची भीती होती. या नेत्यांनी शिंदे गटात जाऊन त्यांचं घर सेफ केलं. मात्र या राजकीय लढाईत
संजय राऊतांनी स्वतःपेक्षा जास्त महत्त्व शिवसेनेला सेफ करायला दिलं, तर शिंदे गटातल्या आमदारांनी स्वतःला सेफ करायला महत्त्व दिलं. हाच सर्वात मोठा फरक आहे. पक्ष आणि उद्धव ठाकरे अडचणीत असताना संजय राऊतांनी घेतलेली आक्रमक भूमिकाच आगामी काळात शिवसेनेला बळ देणारी ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतलं. पत्राचाळ पुनर्विकासातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे पाहूयात, त्याविषयीचाच हा रिपोर्ट. संजय राऊतांच्या निवासस्थानी पडलेली ईडीची धाड आणि पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार यांचा संबंध असल्याची चर्चा सुरू आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा हा तब्बल 1000 कोटी रुपयांचा आहे. मुंबईच्या गोरेगावमधल्या पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलेलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे 3000 फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी 672 फ्लॅट इथल्या भाडेकरूंना, तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258% शेअर HDIL ला विकले. त्यानंतर 2011, 2012 तसंच 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आलेले होते. FSIची परस्पर विक्री करून 1074 कोटी रुपये जमवल्याचा आरोप केला जातोय. त्याच वेळेला पत्राचाळीचा 1 इंचही पुनर्विकास झाला नाही. या प्रकरणात ईडीनं 2 फेब्रुवारीला प्रवीण राऊत यांना अटक केली होती. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचं ईडीतल्या सूत्रांचं म्हणणं आहे. प्रवीण राऊत यांनी सगळा पैसा त्यांचे मित्र आणि कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळता केला. यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा संजय राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला असा ईडीचा संशय आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली होती. त्यावेळेला वर्षा यांनी 55 लाख रुपये माधुरी यांना परत केले. परंतु त्यानंतर ईडीने एप्रिल महिन्यात पालघरमधील जमीन, दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील 8 भूखंडांवर टाच आणलेली होती. यातील भूखंड आणि जमीन प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे, तर दादर इथला फ्लॅट वर्षा राऊत यांच्या मालकीचा आहे. पत्राचाळीचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय. पुनर्विकासाची काही एक चिन्हही दिसत नाहीयेत. मात्र यात फक्त गैरव्यवहार आणि ईडीची कारवाईच होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे पत्राचाळीचा पुनर्विकास होण्याऐवजी राजकारणाचाच विकास होत असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संजय राऊतांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळताच शिवसैनिक त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसलेले होते. कधीपासून आणि कुठल्या ठिकाणांवर ईडीची कारवाई सुरू आहे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेण्यापर्यंत नेमकं काय घडलं पाहूया. वेळ सकाळी 7:25 संजय राऊतांच्या कार्यालयात ईडीची टीम दाखल झाली आणि संजय राऊत आणि परिवाराची चौकशी केली. वेळ सकाळी 7:35 CRPF जवानांच्या सुरक्षिततेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत कुटुंबाला घराच्या चौकशीचे आदेश दाखवले. वेळ सकाळी 7:55 संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासाची झाडाझडतीची परवानगी दिली आणि सर्च वॉरंटवर सही केली. वेळ सकाळी 8:46 संजय राऊतांच्या घराची झडती सुरू असताना राऊतांनी ट्विटरवरून निशाणा साधला. खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र. वेळ सकाळी 8:55 संजय राऊत यांचं पुन्हा ट्विट. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी सांगतोय, बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहील. वेळ सकाळी 9:09 संजय राऊतांचं पुन्हा ट्विट.
शिवसेना जिंदाबाद लढत राहील. वेळ सकाळी 9:40 समोरासमोर बसून परिवाराची चौकशी झाली. ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार. सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. मी अधिकाऱ्यांना उत्तर देणार असं संजय राऊत यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. वेळ सकाळी 11:55 संजय राऊतांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट आणि कांजूरमार्ग इथल्या मैत्री बंगल्यावर ईडीच्या धाडी. वेळ दुपारी 3 वाजता. संजय राऊतांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी वर्तवली. वेळ दुपारी 3:55 संजय राऊतांना ईडीनं ताब्यात घेतलं. वेळ दुपारी 4:45 संजय राऊत यांना घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना. वेळ संध्याकाळी 5:30 वाजता. संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल. कार्यालयात पुन्हा राऊतांची चौकशी. ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा संजय राऊतांचा आक्रमक बाणा सुटलेला नाही. महाराष्ट्र इतका कमजोर नाही, महाराष्ट्र झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संजय राऊतांवरच्या ईडी कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलाय. भाजपला शिवसेनेला संपवायचं असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. सध्या दडपशाही आणि दमनशाही सुरू असल्याची जोरदार टीकाही यावेळेला उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सुद्धा त्यांनी जोरदार निशाणा साधला. शिवसेना ठाकरे नातं तोडलं तर मग ती जी काय राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत करून बांधायची, त्यांच्या गोशाळेत करून बांधायची. त्याला प्रयत्न करून बघा. आज सुद्धा संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी रोखोक केलेला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले होते. धुळ्यामध्ये आक्रमक शिवसैनिकांकडून मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. टायर जाळण्यात आले. तर पुण्यातही सारसबाग चौकातल्या सावरकर पुतळ्यासमोर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आलं. यावेळेला घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी भाजपच्या विरोधात आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर राज्यातल्या राजकारणानं पुन्हा एकदा भडका घेतलेला आहे आणि सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार शाब्दिक तोफाही डागल्यात. राज्यभरात शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी या कारवाईच्या विरोधात आंदोलन केलं आणि एकंदरीतच राज्यात पेटलेला राजकीय वणवा आता लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर ईडीनं धाड टाकल्याची बातमी समजल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी राऊतांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. निवासस्थानाबाहेर ठिय्या देत शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे राज्यभरातही शिवसैनिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. केंद्र आणि राज्य सरकारच्या दडपशाहीला शिवसेना घाबरणार नसल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं. तुम्ही मला जेव्हा प्रश्न विचारता त्यावेळेला न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप होतो आणि म्हणून त्याच्यावरती वारंवार स्वतः खासदार संजय राऊत यांनी रोज स्टेटमेंट केलेली आहेत, सांगितलेलं आहे. ते त्याला सामोरे जात आहेत. त्याच्यापेक्षा काही वेगळं भाष्य मी करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवरती ते स्वतः समर्थपणाने मुकाबला करतायत आणि त्यांच्या वकिलांनी त्याच्यावरती भाष्य करणं योग्य राहील. ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये शासकीय यंत्रणांचा जो सुळसुळाट झालाय तो फक्त यांच्या दबावाला बळी न पडणाऱ्या लोकांवर होतोय हे मात्र स्पष्ट आहे. मुळामध्ये जर तुम्ही मागचे पण जराशे दाखले घेतला तर छगन भुजबळांना इतका त्रास दिला की ते जेलमध्ये राहिले, पण तेच छगन भुजबळ क्लीन चिट म्हणून बाहेर आले. न्यायालयाने नंतर दिलं. म्हणजे हा सगळा जो चाललाय देशात महाराष्ट्रात ते सगळं आपण बघतोय. ईडी भाजपचा राजकारणातला साथीदार आहे. मराठी माणसाला त्यांना फक्त त्रास द्यायचा आहे.
त्यांना राजकीय विरोधकांना खच्ची करायचं आहे. याच एका उद्देशाने ईडीचा कारभार आणि सीबीआयचा कारभार, इन्कम टॅक्सचा कारभार चालू आहे. शिवसेना आणि शिंदे गटातला संघर्ष शिगेला पोहोचलाय. शिंदे गटावर संजय राऊत त्वेषानं तुटून पडत होते. त्यामुळे संजय राऊतांवरच्या कारवाईनंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं. कर नाही त्याला डर कशाला असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांची चौकशी होऊ द्या. आणि बघा, ते तर म्हणालेत ना, मी काय केलेलं नाही, तर कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. त्यांची चौकशीला ते सामोरे जाणार बोलत होते. आज चौकशी होऊ द्या, त्याच्यातून काय पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. कोणावर कारवाई होऊ लागली दुसऱ्याने खुश व्हायचं असं कधी राजकारण नसतंय. माझ्या माहितीप्रमाणे जी काही असेल ती कारवाई कायद्यानुसार करू लागले आणि कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याच्या पुढे जाऊन काही ईडी करत असेल तर मग चूक आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप आहे, ज्या पद्धतीने त्यांची चौकशी, मला वाटतं अनेक त्याचे काही बाकीचे धागेदोरे त्यांना मिळालेले आहे आणि त्यानुसार ईडी कारवाई करू लागली. ईडीची फार मोठी आता चौकशी होते आणि त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी बसलेले आहेत. संजय राऊतांबद्दल काय म्हणतात? नाही, याच्यावर मी काही कॉमेंट्स करणार कारवाई झालेली आहे, त्यांना अटक आहे. नाही, याच्यावर मी काही बोलणार नाही. बघू काय होतं पुढे जेव्हा केव्हा बोलायची संधी येईल तेव्हाच बोलले, आज नाही बोलणार. महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय राऊतांची पाठराखण केली आहे. केंद्रीय यंत्रणा भाजपच्या गुलाम झालेल्या असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीकडून देण्यात आली. तुम्हाला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये अनेक जणांना ईडीच्या नोटिसा वगैरे आलेल्या होत्या. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या मग इन्कम IT असेल, ईडी असेल, CBI असेल किंवा राज्य सरकारच्या ACB असेल, CID असेल, पोलीस क्राईम असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काही जर तक्रारी आल्या तर त्याच्याबद्दलची चौकशी करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीमध्ये आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडं पुन्हा पुन्हा का सारखे येतात, त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं राऊत साहेबच सांगू शकतात. नाही, ते अपेक्षित होतं खरं म्हणजे. आता आपण जिथे उभे आहोत या ठिकाणी किती वेळात गाडी पडलं मोजता येत नाही, एवढ्या वेळा गाडी या डिपार्टची त्या डिपार्टमेंट 2-3 वेळा आहे. मुंबईला काही तर तो त्यांच्या त्या तपासाचा तो भाग आहे. बघा, एक पॉलिसी त्यांनी डिसाईड केलेली आहे की केंद्र सरकारच्या देश विकणाऱ्या धोरणाच्या आणि संविधानिक व्यवस्था संपुष्टात आणणाऱ्या सरकारच्या, नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात कोणी जो बोलेल त्याच्या विरोधात आम्ही केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करू, अशा पद्धतीचं एक धोरण जे इंग्रजांनी आणलं होतं त्याची अंमलबजावणी केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे. 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संजय राऊत आणि भाजप दरम्यान रोज चकमकी झडतायत. भाजपच्या नेत्यांवर संजय राऊत जोरदार हल्लाबोल करत असतात. मात्र आता संजय राऊत कारवाईच्या जाळ्यात अडकलेले आहेत आणि भाजपच्या नेत्यांनी ही संधी साधत राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय. तुम्ही अगर काहीच केलं नाही, तुम्हाला अगर तुम्ही त्या पत्राचाळ असेल किंवा अन्य घोटाळ्यांमध्ये तुमचा काही संबंध नाही, तर तुम्ही 3-3 वेळा ईडीची चौकशी का चुकवतात? तुम्हाला अगर जे काय म्हणायचं आहे, तुम्हाला जे काय सत्य सांगायचं आहे, तुम्ही बाळासाहेबांच्या शपथा घेण्यापेक्षा तुम्ही जे सत्य आहे ते जाऊन ईडीला सांगितलं असतं तर आजची सकाळ खराब झाली नसती ना. कर नाही त्याला डर असण्याचं काय कारण? 3 दिवसापूर्वी जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांना बोलावलं त्यावेळेस ते का गेले नाहीत प्रश्नांची उत्तर द्यायला? सकाळ, दुपार, संध्याकाळ पत्रकार परिषदा घेण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ आहे, पण ईडीच्या गंभीर प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ नाही. 1200 करोड़ का पत्राचाल घोटाला हो, वसई नायगांव में जो यूनिटेक PACL बिल्डर का घोटाला हो, माफियागिरी हो, लोगों को धमकियां देना, जेल में डालना, जिस प्रकार से NVS सरकार ने महाराष्ट्र में भ्रष्टाचार का आतंक फैलाया था, अब संजय राउत को
अपने भ्रष्टाचार का, माफियागिरी का, दादागिरी का हिसाब देना पड़ेगा। शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि भाजप यांच्यातला सामना आता दोन्ही बाजूंकडून अतिशय जोरदारपणे लढवला जातोय। ही राजकीय लढाई आक्रमकपणे लढवली जात असल्यानं आगामी काळात हा संघर्ष आणखी भीषण होत जाणार एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ईडीकडून अटक होणार असल्याचा अंदाज संजय राऊत यांना 6 महिन्यांपूर्वीच आलेला होता आणि त्याबाबत संजय राऊतांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्रही लिहिलेलं होतं। राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे 2 नेते ईडीच्या माध्यमातून धमकी देत होते असा गौप्यस्फोटही संजय राऊतांनी केलाय। भाजपच्या त्या 2 नेत्यांची नावं संजय राऊत आता केव्हा जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेना खासदार संजय राऊत 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात पोहोचले। ही वेळ आपल्यावर येणार असल्याचा अंदाज संजय राऊतांना आधीच आला होता। 6 महिन्यांपूर्वीच असं काही होणार असल्याची कल्पना संजय राऊतांनी राज्यसभेचे उपसभापती व्यंकय्या नायडूंना दिली होती। सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता आणि भाजपचे 2 नेते ईडीच्या कारवाईची धमकी देत होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला। मैंने इस बारे में जी 6 महीने पहले राज्यसभा के चेयरमैन वेंकैया नायडू जी को एक पत्र लिखकर पूरी जानकारी दी थी कि मेरे पर कैसा दबाव आ रहा है ठाकरे सरकार गिराने के लिए, अगर नहीं मैंने मदद की तो आपको अंदर डाल देंगे। इस प्रकार का मैंने 6 महीने पहले ही। कौन था ये व्यक्ति जिसने आपको ये कहा था? आज नाम का खुलासा कर दीजिए। आ जाएगा बीजेपी के 2 नेता। कौन को नाम बता दीजिए। नहीं तो आपके ऊपर ईडी की कार्रवाई होगी। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामध्ये संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता। भाजपची मुख्यमंत्री पदाची आणि सरकारची संधी संजय राऊतांमुळे हुकली होती। त्यामुळे संजय राऊत भाजप नेत्यांच्या सातत्यानं निशाण्यावर होते। मात्र दररोज सकाळी नित्यनेमानं पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत भाजप नेत्यांना पुरून उरत होते। दोन्ही बाजूकडून एकमेकांवर हल्ला करण्याची संधी सोडली जात नव्हती आणि त्यातच पत्राचाळीचा मुद्दा भाजपच्या हाती लागला। त्या मुद्द्याचा कायदेशीर उपयोग करून भाजपनं संजय राऊतांना अडकवण्याची संधी साधली। मात्र या संकटातही संजय राऊतांनी एक प्रकारे राजकीय संधी साधली। शिवसेना कमजोर होणार नाही आणि झुकणार नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं। शिवसेना को कमजोर करने के लिए, लेकिन शिवसेना कमजोर नहीं होगी, महाराष्ट्र कमजोर नहीं होगा। दूसरी बात, संजय राउत झुकेगा नहीं, ना पार्टी छोड़ेगा, ना शिवसेना छोड़ेगा। राजकारणात शह काट शह दिले जातात। राजकारणात कोणताच विजय किंवा पराभव हा शेवटचा नसतो। 2019 मध्ये संजय राऊतांनी मवियाचं सरकार आणून भाजपला मात दिली होती। आता ईडीनं कारवाई केल्यानं संजय राऊतांना एक प्रकारे चेकमेटच देण्यात आले। आता पुढच्या राजकारणात कोण कोणावर कशी मात करेल हे सांगता येत नाही, कारण मौका सबको मिलता है। आता पुढचा मौका कोणाचा असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राऊतांची कथित व्हायरल ऑडिओ क्लिप धमकी प्रकरणी आता मुंबई पोलिसांच्या हालचाली वाढल्याचं दिसतंय। या प्रकरणाचा तपास अधिकारी सुद्धा बदलण्यात आल्याची माहिती मिळतेय। या सगळ्या प्रकरणी आता महिला तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पीडित महिला वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पुन्हा एकदा नव्यानं जबाब नोंदवला जाणार असल्याचीही माहिती मिळतेय। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री असलम शेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेलेले होते। मोहित कंबोज असलम शेख यांच्या सोबत असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं। गेल्या आठवड्यात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मढ इथल्या अनधिकृत स्टुडिओ उभारणी प्रकरणात असलम शेख यांचं नाव घेतलं होतं आणि या पार्श्वभूमीवरच ही भेट झाल्यानं आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडली आणि या सभेत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला। सिल्लोडमध्ये त्यांनी सभा घेत शक्ती प्रदर्शनही केलं। गद्दार असतो तर इतकी गर्दी झाली असती का
असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला. दडपशाहीनं येत असाल तर कुणीही शिंदे गटात येऊ नका असं मुख्यमंत्री म्हणाले. तर दुसरीकडे शिंदे गटात आलेले आमदार ईडीच्या धाकानं आलेले नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. हात वर करून अभिवादन करताना पाहिलं एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. ही कशाची प्रचिती आहे? आज मला एका पत्रकाराने मगाशी विचारलं, एवढी प्रचंड गर्दी बघितल्यानंतर तो स्वतःच म्हणाला, तुम्हाला गद्दार म्हणतात, त्याचं हे गर्दी हे उत्तर आहे का? मी बोललो तुम्हीच बघा. जागेवर ताबडतोब निर्णय, फाईल बनवा, इकडे पाठवा, तिकडे पाठवा, त्या डिपार्टमेंटला पाठवा, त्या टेबलावर पाठवा, हे सगळं काम करायचं नाही. आता उचलायचा फोन, डायरेक्ट काम करून टाकायचं. मी मगाशी आल्या आल्या अर्जुन खोतकर यांना विचारलं रामदास भाईंच्या समोर, तुम्ही काल जे बोललात ईडीमुळे मी दबावाखाली आलेलो आहे, खरं सांगा मला, तुम्ही दबावापोटी आलात की जो काही शिवसेनेचा तुम्हाला पूर्वी आलेला अनुभव त्यामुळे आलात, का एकनाथ शिंदेवर विश्वास होता म्हणून तुम्ही आलात? ते म्हणाले नाही, मी भावनिक झालो होतो आणि त्यामुळे काही माझ्या बोलण्याचा विपर्यास देखील झाला असेल. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. परंतु आपण ज्या आपुलकीने प्रेमापोटी आलेला आहात याच्यावरून सत्तारबाई जो आपला आमदार, अतिशय चांगला आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे आणि तो कुठल्याही चिन्हावर निवडून येतो, कुठल्याही चिन्हावर निवडून येतो. त्याने मला म्हटलं कौन सा बोले थे एक दिन आप, बोलो क्या अभी वो, हाँ बोले मेरे को कुत्ता भी निशानी मिले तो भी मैं चुन के आऊंगा. वो वफादार होता है, बोले वफादार. औरंगाबादच्या सिल्लोडमधून अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान दिलंय. तुम्हीही आमदारकीचा राजीनामा द्या, मीही राजीनामा देतो, दोघेही मैदानात उतरून लढू, बघू कोण निवडून येतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत अनेक मुस्लिम होते, मीही एकनाथ शिंदेंसोबत आहे असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. आता मुख्यमंत्री महोदय त्याची परवानगी देणार, त्यांच्या भाषणामध्ये ते बोलणार आणि त्यांनी एकदा बोलले का नंतर मी डायरेक्ट सकाळी सोमवारी उद्या फॅक्सने माझा राजीनामा पाठवतील. परंतु ते पाठवणार का नाही पाठवणार मला माहित नाही. मला फक्त हे आमच्या नेत्याची परवानगी पाहिजे होती, तुमची साक्ष पाहिजे होती, तुमची सर्व संमती पाहिजे होती. सिल्लोडच्या सभेमध्ये अर्जुन खोतकर यांनीही आपलं मन मोकळं केलं. माझे कालचे अश्रू दबावाचे नव्हते, ते भावनेचे अश्रू होते असं मत खोतकर यांनी व्यक्त केलं. तसंच मला चांगला कॅप्टन लाभलाय, आमची नाव काठाला लागणार असल्याचंही खोतकर म्हणाले. मान्यवर अतिथींचा आपण पक्ष प्रवेश असं म्हणतात की ज्याचा कॅप्टन चांगला आहे ती नाव कडीला जाते आणि आता आम्हाला कॅप्टन चांगला लाभलेला आहे. निश्चितपणे शिंदे पर्व हे विकासाचा पर्व या ठिकाणी असणार, या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा पर्व असणार. विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत नेऊन ठेपणारी आहे. की मी काल माझ्या समर्थनाची घोषणा काल केली. समर्थन करीत असताना मी काल भावनिक झालो, माझ्या डोळ्यामध्ये अश्रूही आलेत. पण हे अश्रू कोणाच्या दबावापोटी नव्हते, हे अश्रू ना ईडीच्या दबावापोटी होते, ना बीडीच्या दबावापोटी होते. एक भावनिक मन माझं, निश्चितपणे ते मनातून माझे अश्रू डोळ्यामध्ये आले. औरंगाबाद मधल्या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत. आपण ही थेट त्याची दृश्य सध्या पाहतो.
औरंगाबादमधली ही दृश्य आहेत क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आलेले आहेत. आपण पाहतो आहोत त्याचीच दृश्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत. मोठी गर्दी सुद्धा इथं झाल्याचं आपण सध्या पाहतो आहोत. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रांती चौकात छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आल्याचं समजतंय. काय नेमकी याबद्दलची माहिती? पुढच्या कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरमधील प्रसिद्ध क्रांती चौकात येणार आहेत. क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहेत, त्यांना अभिवादन करणार आहेत. आणि याच क्रांती चौकामध्ये क्रांती चौकातल्या प्रांगणामध्ये एक छोटीशी सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्या सभेसाठी मोठ्या संख्येने स्थानिक जे संभाजीनगरमधले रहिवासी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केलेली आहे. आणि सभोवती खूप मोठं भारावलेलं वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा देखील इथे अभिवादन जे आहे ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विभागीय आढावा घेत आहेत. त्याचबरोबर त्यांना समर्थन दिलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये देखील ते जाहीर सभा घेत आहेत. आणि त्याच वेळेला आज थोड्या वेळामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथे येत आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने तरुण जे आहेत ते इथे उपस्थित झाल्याचे पाहायला मिळते. बरं उदय, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अर्पिता मुखर्जीच्या घरात टाकलेल्या छाप्यात मोठी माया हाती लागली आहे. रोकड आणि सोन्याचे दागिने पाहून तपास अधिकारी सुद्धा चक्रावून गेले. नोटांचे इतके ढीग होते की त्यासाठी बँकांमधनं नोटा मोजण्याच्या अनेक मशीन्स मागवाव्या लागल्या. अर्पिताच्या घरात कुबेराचा खजिना, नोटांचा ढीग ईडीच्या हाती. अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरावरील छाप्यातून किती मोठी रोकड हाती लागले हे या पेट्यांवरून तुमच्या सहज लक्षात येईल. या पेट्यांमध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची बंडलं आहेत. ही रोकड नेण्यासाठी ईडीला अनेक ट्रंका मागवाव्या लागल्या. या ट्रकमध्ये सुरुवातीला फक्त 6 पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. पण पुन्हा एकदा पहा, ही पहिली पेटी, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, खालती ठेवलेली ही 5वी आणि ही 6वी पेटी. ही रोकड मोजण्यासाठी ईडीला नोटा मोजण्याकरता 2 मशीन मागवावी लागली. आता या ट्रकमध्ये 7वी पेटी ठेवण्यात आली आहे. ही 8वी, ही 9वी, एवढंच नाही, ही 10वी, 11वी, ही 12वी, ही 13वी पेटी आणि आता ही शेवटची 14वी पेटी. यानंतर या पेट्यांची पुन्हा एकदा मोजणी करण्यात आली. अर्पिता मुखर्जी या पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थो चटर्जी यांच्या अतिशय जवळच्या म्हणून ओळखल्या जातात. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चटर्जी यांच्या अटकेनंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची ईडीकडून झाडाझडती घ्यायला सुरुवात करण्यात आली. ईडीच्या पथकानं अर्पिताच्या बेलघरियातील घरातून ही सगळी संपत्ती जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कोट्यावधींच्या रोख रकमेतील काही रक्कम अर्पिताच्या वॉर्डरोबमध्ये ठेवण्यात आली होती. अर्पिताच्या या दुसऱ्या घरातून 27 कोटी 90 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसंच या छाप्यात ईडीनं 4 कोटी 31 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सुद्धा ताब्यात घेतले आहेत. यामध्ये 1 किलो वजनाच्या सोन्याच्या 3 विटा आणि 500 ग्रॅम वजनाची 6 कडी सुद्धा आहेत. सोन्याचं एक पेन सुद्धा ईडीच्या हाती लागलाय. खरं तर 23 जुलैला ईडीनं अर्पिताच्या कोलकाता इथल्या घरावर छापा घातला होता. या छाप्यात ईडीनं 21 कोटी 20 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. दुसरा छापा 27 जुलैला बेलघरियातील फ्लॅटवर घातला.
या छाप्यात ईडीच्या पथकानं 27 कोटी 90 लाख रुपये रोकड हस्तगत केली. या दोन्ही छाप्यातून जवळपास 49 कोटी 10 लाखांची रोख रक्कम ईडीच्या हाती लागली आहे. ही रोकड पाहून ईडीचे अधिकारी चक्रावून गेलेत. शिक्षक भरती घोटाळ्यात किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. ईडी के सूत्र बता रहे हैं कि इस दूसरी रेड की टिप खुद अर्पिता ने उन्हें दी. गिरफ्तारी के बाद ईडी लगातार अर्पिता से पूछताछ कर रही थी, जिस दौरान वे टूटती चली गई और उसके बाद अर्पिता ने खुद ही ईडी के अधिकारियों से ये सवाल पूछा कि क्या कोई मेरे बेलघरिया के फ्लैट में गया था. यानंतर ईडीची टीम खऱ्या अर्थानं सक्रिय झाली. बुधवारी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या उपस्थितीत ईडीच्या टीमनं अर्पिताचा फ्लॅट उघडून आत प्रवेश केला आणि या फ्लॅटमधून जे घबाड जप्त करण्यात आलं ते देखील आपण पाहिलं. 2000 आणि 500च्या इतक्या नोटा होत्या की एखादी व्यक्ती त्या नोटा मोजायला लागली तर त्याला कित्येक आठवडे लागतील. त्यामुळे ईडीच्या टीमनं कोट्यावधींच्या नोटा मोजण्यासाठी बँकेतून नोटा मोजण्याच्या 5 मशीन मागवल्या आणि मशीनच्या सहाय्यानं नोटा मोजल्यानंतर ती रक्कम 27 कोटी 90 लाख रुपये असल्याचं आढळलं. ही कोट्यावधींची रक्कम वॉर्डरोबमध्ये ठेवण्यात आली होती. या छाप्यात सोन्याची बिस्किटं, चांदीचे शिक्के, दागिने असं बरंच काही जप्त करण्यात आलं आणि आता या सगळ्याचाही तपास होतोय. ईडी की टीम जब अर्पिता के बेलघरिया वाले फ्लैट में पहुंची तो उन्हें एक चौंकाने वाली जानकारी मिली. अर्पिता के फ्लैट से एक तरफ तो करोड़ों रुपए निकल रहे थे, दूसरी तरफ उन्होंने कई महीनों से अपने फ्लैट का मेंटेनेंस तक नहीं जमा किया था. अर्पिताच्या घरात कोट्यावधींची रक्कम सापडली. मात्र रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनची अवघी 12,000ची फी अर्पितानं थकवल्याचंही समोर आलं. त्या थकबाकीची नोटीस सुद्धा सोसायटीत लावण्यात आली होती. तसंच मेंटेनन्सचे 60,000 रुपये सुद्धा अर्पितानं भरले नव्हते. घरातल्या पैशांची मोजदाद करता येत नाही अशी स्थिती. पण तसं असतानाही सोसायटीचा मेंटेनन्स भरण्याची तसदी अर्पितानं घेतली नाही. अर्पितानं सोसायटीचा हिशोब केला नाही, मात्र नियतीनं अर्पिताचा सगळा हिशोब करायला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरांमध्ये सुद्धा कुबेराचा खजिना सापडलाय. इतका पैसा की डोळे उघडेच राहतील. मात्र हा सगळा पैसा पार्थ चॅटर्जीचा असल्याचा दावा अर्पितानं केलाय. ज्या रूममध्ये पैसा होता त्या रूममध्ये जाण्याची परवानगीही नव्हती असंही अर्पितानं सांगितलं. बावीस आणि 23 जुलैच्या आधी या कोट्यावधींच्या नोटांवर अर्पिताचं राज्य होतं. अर्पिताच्या कोलकाता आणि बेलघरियातल्या घरांमध्ये कोट्यावधींची रोकड ठेवण्यात आली होती. ही रक्कम फ्लॅटच्या वॉर्डरोबमध्ये नव्हे तर अर्पिताच्या बेडरूममध्ये ठेवली होती. मात्र 22 आणि 23 जुलैला कोलकातामध्ये ईडीच्या छाप्यानंतर अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या ग्लॅमरस आयुष्यानं नवं वळण घेतलं. अटकेनंतर अर्पिता जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यासमोर आली त्यावेळी ती प्रचंड थकलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावरील रंगच उडालेत आणि तिच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्टपणे दिसत होती. ईडी सूत्रों की माने तो ईडी के पूछताछ में अर्पिता लगातार टूटती जा रही हैं. यही कारण है कि ईडी के हाथ इस मामले में अहम सुराग लग रहे हैं. त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की अर्पिता या सर्व पैशांचं रहस्य उघड करेल का? अर्पिता या प्रकरणी माफीची साक्षीदार होईल का? पार्थ चॅटर्जीच्या सर्व रहस्यांचा अर्पिता पर्दाफाश करेल का? हे प्रश्न आता निर्माण झालेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसात समोर येतीलच. मात्र ईडीच्या सूत्रांकडून जी माहिती मिळते ती अत्यंत धक्कादायक अशी आहे. ईडीच्या सूत्रांनुसार अर्पिता बुधवार रात्रीपासून रडत होती. बुधवारी रात्री अर्पिता
बरीच उशिरा झोपली. एवढंच नाही तर ईडीच्या सूत्रांनुसार छापेमारीत जप्त केलेल्या रकमेबाबतच्या चौकशीत अर्पितानं सांगितलं की पैसे पार्थ चॅटर्जींचे आहेत. पार्थ यांची माणसंच पैसे आणून ठेवत होते. मला त्या रूममध्ये जाऊ देत नव्हते. मी निर्दोष आहे. मला या संदर्भात काहीच माहीत नाही. ज्या रकमेबाबत अनभिज्ञ असल्याचं अर्पिता सांगते त्यात तिची भागीदारी किती होती हे चौकशी अंतीच समोर येणार आहे. पण ईडीनं अर्पिताच्या बेलघारीतील घरात टाकलेल्या छाप्यात किती सोनं मिळालं आता ते देखील पहा. हे अर्पिताच्या घरातील कपाटात मिळालेलं सोनं आहे. कपाटातील ड्रॉअरमध्ये सोन्याचे बिस्किट आणि सोन्याचे कडे दिसतायत. या छापेमारीत अर्पिताच्या बेलघारीतील घरात 4,31,00,000 रुपयांचं सोनं मिळालंय. एवढंच नाही तर ईडीनं अर्पिता विरोधात कारवाई करत तिची 3 बँक खाती गोठवलेली आहेत. या 3 खात्यांमध्ये 2,20,00,000 रक्कम असल्याचं सांगितलं जातं. अर्पिताच्या घरातून 1 किलोच्या 3 सोन्याच्या विटा मिळाल्यात. अर्धा किलो सोन्याच्या 6 वेगवेगळ्या बांगड्या देखील मिळालेल्या आहेत. अर्पिताच्या घरातून सोन्याचा एक पेन देखील मिळाला आहे. एकंदरीतच कोट्यावधींच्या संपत्तीचा हा खेळ एवढ्यावरच थांबणारा नाहीये. जशी चौकशी होत जाईल तशी नवनव्या रहस्यांचा उलगडा होणार आहे आणि यातूनच कोट्यावधी रुपयांच्या हेराफेरीचा भांडाफोड देखील होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.